बसा इथं. तुम्हाला पाणी वगैरे काय आणू? नाही नको. ठीक आहे. बाबा येतीलच, तोपर्यंत तुम्ही बसा किंवा बाबांचं नाम स्मरण करा. हा, हृदयम शरणम. बसा बसा बसा. बाबा हे तुमचे भक्त आहेत आणि या भक्तांना आपल्या आश्रमासाठी दानधर्म करायचा आहे, त्यासाठी आलेत. चांगली गोष्ट आहे. जितकं तुम्ही दान कराल त्याच्या दुप्पट ईश्वर तुम्हाला देईल. डिंपल काय करतेस आहे? परत दे त्यांना. का? काय झालं? परत दे त्यांना. बाबा काय झालं? काय करत आहे तुम्ही हे? आश्रमासाठी देणगी देतोय. आमचं काय चुकलं का बाबा? हो, चूकच झाली आहे तुमच्याकडून. फार मोठी चूक झाली आहे. माझ्या आश्रमात जे पैसे येतात, जे दान येतं, ते जनकल्याणासाठी वापरलं जातं. बहुतांशी जी माणसं माझ्याकडे येतात ती अडाणी असतात. त्यांचं जगातल्या कुठल्याही बँकेमध्ये खातं नसतं. अशा वेळी हा चेक काय उपयोगाचा? तुम्हीच सांगा. त्यामुळे तुम्हाला देणगी द्यायची नसेल तर बिनधास्त नका देऊ, पण हा चेक नावाचा तुकडा देऊन आमची मस्करी करू नका. नाही बाबा, आमचा असा काहीच हेतू नव्हता. आमच्या लक्षात आले तुम्हाला काय हवंय. बाबा आम्ही पैशांची सोय करतो, परत येताना आम्ही पैसे घेऊन येऊ. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही चांगलं कार्य करताय. तुम्ही जितकं दान कराल ईश्वर त्याच्या दुप्पट तिप्पट तुम्हाला परत करेल. या सत्यनाम, विकास यांना सोडून ये खाली. सत्यनाम. हृदय शरण. ह्याला म्हणतात देव देतं आणि कर्मन येतं. म्हाताऱ्याचं काय झालं? त्या काय झालं म्हणजे? हा, सगळी माहिती काढली आम्ही. ओले म्हणतोय तो, म्हणजे त्याचे 5-6 हॉटेल आहे पुण्यात, कोल्हापूरमध्ये, गोव्याला, अजून साताऱ्यात. कुठं कुठं हॉटेल नाही त्याचे. आणि तुम्हाला माहिती, 50 एकर जमीन आहे कोकणात, ते पण असं समुद्राजवळ. तो काय म्हणाला माहितीये का, जोपर्यंत मी मरत नाही ना तोपर्यंत मला या सगळ्या गोष्टींचा उपभोग घ्यायचा आहे, पण त्यानंतर हे जे काय सगळी प्रॉपर्टी आहे ना त्याला माझ्या आणि तुमच्या नावावर करायची. गोपाळ, ए गोपाळ, गोपाळ बोला आप्पा.